इयत्ता 6वीच्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे बेटा. या ठिकाणी आपल्याला सराव संच 25च्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच शाब्दिक उदाहरण शिकायचे आहेत. पूर्वीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सराव संच 25च्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला पाठवलेले आहे त्यामध्ये आपण लसावीवर आधारित संख्यांचे लसावी कसा काढायचा त्यावर आधारित आपण उदाहरणं बघितलेले आहेत. आता या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आहेत. शाब्दिक उदाहरणामध्ये लसावी या संकल्पनेचा उपयोग करून या दिलेल्या संख्यांचा लसावी काढून आपल्याला आवश्यक त्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरं लिहायची आहेत बेटा. यामध्ये 5 प्रश्न आहेत, तर पहिल्यांदा या 2 प्रश्नांचा आपण इथे अभ्यास करूया. ते कसे सोडवायचे हे बघूया. कवायतीसाठी प्रश्न पहिला. कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? तर बेटा या ठिकाणी 5 प्रश्न आहेत. अगोदरच मी तुम्हाला सांगू इच्छितो की 5 प्रश्न असल्यामुळे सर्व प्रश्न शाब्दिक प्रश्न आहेत आणि ह्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न समजून घ्यावा लागतो, चांगल्या प्रकारे वाचन करावं लागतो व समजून घेऊन याची मांडणी करावी लागते व सोडवावं लागते. यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. तरी तुम्हाला सर्व मुलांना विनंती आहे की मध्येच कोणी ही व्हिडिओ सोडू नये, म्हणजे जेणेकरून मी शिकवलेला म्हणजे ह्या शाब्दिक उदाहरणामध्ये लसावीचा उपयोग करून कसं उदाहरण सोडवायचं हा भाग तुम्हाला समजला पाहिजे. म्हणून कृपया कोणीही व्हिडिओ मध्ये सोडू नये, शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा ही तुम्हाला सर्व मुलांना विनंती आहे. तर कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले सांगितलेले आहेत किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले अशा रांगा केल्या तर रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही म्हणते. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे. कमीत कमी मुले 20च्या पटीमध्ये मुलं आहेत किंवा 25च्या पटीमध्ये मुलं आहेत, तर ह्या 20च्या पटीमध्ये केल्यानंतर मुलं एकही मुलगा शिल्लक राहत नाही आणि 25च्या पटीमध्ये 25ची रांग जरी केली तरी मुलगा शिल्लक राहत नाही. म्हणजे 20 आणि 25 या 2 संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजेच या 2 संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजेच 20 आणि 25चा या ठिकाणी लसावी काढावा लागतो बेटा. मग या ठिकाणी 20 व 25चा लसावी काढू. 20 व 25चा लसावी काढू. म्हणजे 20 व 25चा लसावी का काढत आहोत आपण? कारण 20 आणि 25 न दोन्ही संख्येनं भाग जाणारी संख्या जर असेल त्या विद्यार्थ्यांची तरच शिल्लक राहणार नाही एकही विद्यार्थी. म्हणजे 20च्या पटीमध्ये म्हणजेच 20ने विभाज्य असणारी संख्या असली पाहिजे किंवा 25ने विभाज्य असणारी संख्या असली पाहिजे विद्यार्थ्यांची, तेव्हाच एकही विद्यार्थी शिल्लक राहणार नाही. म्हणून या दोघांचा आपण या ठिकाणी लसावी काढत आहोत. मग 20ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 20 एक 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पाच 100, 20 सख 120, 20 सत 140, 20 आठ 160, 20 9 180, 20 10 200 डॅश 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 पुढे अनंतपर्यंत. आणि 25 न विभाज्य संख्या, कारण विभाज्य संख्या संपत नाही बेटा. तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कोणत्याही संख्येच्या विभाज्य संख्या अनंत असतात. त्या संख्यांचा पाडा 10 पर्यंत आपण सोयीसाठी म्हणत असतो 20 10 200, परंतु 20 गुणिले 11 सुद्धा करू शकता. 11 गुणिले 20 220, 12 गुणिले 20 240 असं अनंतपर्यंत लिहू शकता. म्हणून हे या ठिकाणी डॅश 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 केलेलं आहे. पुढे अनंतपर्यंत कोणत्याही संख्येच्या विभाज्य संख्या असतात. प्रत्येक संख्येच्या अनंतपर्यंत विभाज्य संख्या असतात. 25ने विभाज्य संख्या 25चा पाडा लिहून टाकायचा. 25चा पाडा सोपाच आहे आपला, प्रत्येकाला येतो. 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 पाच 125, 25 सख 150, 25 सत 175, 25 आठ 200, 25 9 225, 25 10 250 डॅश डॅश डॅश. मग आता या दोन्ही विभाज्यामधले सामायिक विभाज्य लिहायचे. सामायिक विभाज्य बरोबर आहे. सामायिक म्हणजे दोन्ही विभाज्यांची जी संख्या आपण लिहिलेली आहे त्या दोन्ही संख्येमध्ये सामायिक असलेल्या संख्या म्हणजे दोन्ही संख्यामध्ये त्यांचा समावेश असला पाहिजे.
20चा आहे का? नाही. 40चा नाही, 60चा नाही, 80चा नाही, 100चा आहे. 100. पुढं 120 नाही, 140 नाही, 160 नाही, 180 नाही, 200 आहे. पुढं अजून अनंत असतील सामायिक विभाज्य सुद्धा संपतील का? याच्यासारखेच जसे सामायिक संख्या आहेत, सामायिक विभाज्य संख्या आहे, विभाज्य संख्या जशा आहेत तसंच सामायिक विभाज्य संख्या सुद्धा अनंत पुढे असू शकतात. मग लसावी, बरोबर आहे. लसावी म्हणजे काय असतो? लघुत्तम. लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य म्हणजे काय आहे? या दोनांपैकी लहान कोणता आहे? 100 आहे. मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य आपण काढू शकतो का? काढू शकत नाही, कारण कितीही काढत गेलं तरी पुढे पुढे संख्या येत असते. म्हणून मोठ्यात मोठ्याचा या ठिकाणी विचार करायचा नसतो. मोठ्यात मोठा कशामध्ये काढायचा असतो? मसावीमध्ये. मसावी महत्तम सामायिक विभाजक असते ते, आणि या ठिकाणी लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. हा याच्यामधला फरक आहे. मग लसावी 100 निघाला शिल्लक राहणार, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? म्हणून त्या शाळेत, तरच्या ऐवजी काय लिहायचं? म्हणून त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत बेटा? 100 मुले आहेत. अशा प्रकारे प्रश्न पहिला या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. प्रश्न दुसरा आहे, वीणाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? म्हणजे 16ची माळ केली, 16 मण्यांची, किंवा 24 मण्यांची जरी माळ केली आणि 40 मण्यांची जरी माळ केली तर एकही मणी शिल्लक राहत नाहीत. काही माळा तयार करायच्या, अनेक माळा, 16 मण्यांच्या माळा तयार केल्या किंवा 24 मण्यांच्या माळा तयार केल्या आणि 40 मण्यांच्या जरी माळा तयार केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. म्हणजे एकही मणी शिल्लक राहत नाही म्हणजे हे जे एकूण मणी आहेत त्या मण्यांना 16ने, 24ने आणि 40ने निशेष भाग जातो. म्हणजे निशेष भाग जात असेल तेव्हाच या माळा 16, 24 आणि 40च्या केल्यानंतर एकही मणी शिल्लक राहत नाही बेटा. म्हणजे निशेष भाग जात असेल तेव्हाच मणी शिल्लक राहत नाही. म्हणजे कोणत्याही संख्येला एखाद्या संख्येने भागलं, बाकी जर शून्य आली तरच त्याच्यामध्ये त्या संख्येला निशेष भाग गेला असं आपण म्हणत असतो. तसंच या 16, 24 आणि 40 मण्यांच्या माळा तयार केल्यानंतर एकही मणी शिल्लक राहत नाही. म्हणजे येणाऱ्या जी संख्या आहे त्या संख्येला या संख्यांनी 16ने, 24ने आणि 40ने काय होतो? निशेष भाग जातो. मग अशी आपल्याला संख्या काढायची आहे. म्हणजेच काय करायचं? म्हणजे या तिघांचा या ठिकाणी लसावी काढायचा आहे. येथे 16, 24 व 40चा लसावी काढू. हे आपल्याला कळायला पाहिजे बेटा. इथं आपल्याला माहिती आहे की यामध्ये आपल्याला लसावीवरलेच उदाहरणं सोडवायचे, परंतु असं परीक्षेमध्ये वगैरे दिलेल्या उदाहरणामध्ये मसावी वापरायचा, मसावीची संकल्पना वापरून सोडवायचं का लसावीची संकल्पना वापरून सोडवायचं, हे आपल्याला कळायला पाहिजे, समजलं पाहिजे. त्या उदाहरणामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचं आपण समजून घ्यावं लागते, चांगलं वाचन करावं लागते आणि समजून घेऊन त्यामध्ये कोणता वापर करायचा, मसावीचा वापर करायचा का लसावीचा वापर करायचा, हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि ते निश्चित समजते, काही अवघड नाही. म्हणजे 16, 24 आणि 40 मण्यांच्या पटीमध्ये त्या मणी आहेत. मग अशा वेळेस काय काढवणार? आपल्याला यांचा लसावीच काढवणार आहे. 16चे विभाज्य किंवा 16ने विभाज्य संख्या. विभाज्य संख्या बरोबर आहे. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पाच 80, 16 सखी 96, 16 सात 112, 16 आठ 128, 16 9 144, 16 10 160, 16 11 176 डॅश डॅश पुढे अनंत संख्या. 24ने विभाज्य संख्या. 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाच 120, 24 अख 144,
24 7 168, 24 8 192, 24 9 216, 24 10 240 डॅश 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 पुढं अनंत संख्या 40 ने विभाज्य संख्या 40 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 40 एक 40, 40 दोन्ही 80, 40 त्रिक 120, 40 चौक 160, 40 पाचा 200, 40 सक 240, 40 सक 40 7 280, 40 8 320, 40 9 360 डॅश डॅश डॅश. पुढे आपण लिहायची गरज नाही कारण 240 पर्यंत ज्या संख्या आलेल्या आहेत ह्या तर 176 पर्यंत आपण लिहिल्या आहेत, म्हणजे पुढे आपण किती लिहून काही फायदा नाही, जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. मग आता या ठिकाणी सामायिक विभाज्य काढू तिन्ही संख्यामधले. आता 16 आहे का नाही, 32 आहे का याच्यामध्ये नाही आहे, 48 आहे का याच्यामध्ये आहे पण याच्यामध्ये नाही आहे, 64 आहे का तिन्ही संख्यामध्ये सामायिक पाहिजे, 64 आहे का नाही, 80 आहे का 24 मध्ये 80 नाही, 96 आहे का 96 आहे इथं पण 40 मध्ये 96 नाही, 112 आहे का 112 याच्यामध्ये नाही, 128 आहे का 128 ही नाही, 144 आहे का 144 आहे परंतु 40 मध्ये नाही, 160 आहे का 160 24 मध्ये नाही, मग 176 आहे का 176 सुद्धा नाही. मग आपण काय करू या ठिकाणी बेटा, आपण 16 ची विभाज्य संख्या थोड्याशा वाढवूयात आपण, म्हणजे आपलं उत्तर येत नसेल तर आपल्याला विभाज्य संख्या वाढवावी लागतील. 16 की 96, 16 7 112, 16 8 128, 16 9 144, 16 10 160, 16 गुणिले 11 176, 16 आणि 160 आणि 32 192, 160 आणि 48 208, 160 आणि 64, 160 आणि 64 220 किंवा 208 आणि 16 224, 224 आणि 16 240 डॅश डॅश डॅश. बघा आपण या ठिकाणी 240 पर्यंत वाढवले. का वाढवले बघा बरं, 240 आहे या ठिकाणी 240 असं तुम्हाला संख्या वाढवावी लागतील. पुढे डॅश डॅश आहे समजून घ्या, या बोर्डामध्ये जागा कमी असल्यामुळे मी पुढे डॅश डॅश ह्या बॉर्डरवर लिहिलेलं आहे या ठिकाणी. मग 240 याच्यामध्ये आहे, 240 पर्यंत एकही संख्या सामायिक विभाज्य नाही. 240 16च्या विभाज्यामध्ये आहे, 24च्या आहे आणि 40च्या सुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही संख्येचे विभाज्य असे पुढे आपल्याला एखाद्या संख्येचे वाढवावे लागू शकतात. जेव्हा सामायिक विभाज्य तिन्हीमध्ये निघत नाही, एक तरी सामायिक विभाज्य निघाल्याशिवाय लसावी निघत नाही, निघाला नाही एकही सामायिक विभाज्य तर त्याचा लसावी काय असतो, त्या संख्यांचा गुणाकार असतो. मग या ठिकाणी मग तीन पैकी एका संख्येचा लसावी या तिन्ही संख्याच्या सामायिक विभाज्य आपण मोठ्यातला मोठा सामायिक विभाज्य या ठिकाणी घेतलेला आहे. मग तो निघाला 240 आणि पुढचा सामायिक विभाज्य डॅश 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 अनंत आपण मांडू शकत नाही. मग लसावी बरोबर किती 240. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मनी आहेत, म्हणून विनाजवळ, तिच्याजवळ म्हणजे कोणाजवळ विनाजवळ, म्हणून विनाजवळ कमीत कमी किती मनी आहेत बेटा, 240 मनी आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आपण दुसरा सोडवलेला आहे. लगेच आपण पुढचे प्रश्न बघू. तर बेटा या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारलेला आहे. 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते. तर 3 डब्यामध्ये लाडू सांगितले आणि काही मुलांना प्रत्येक डब्यातील लाडू ह्या वाटलेले आहेत. तर पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना वाटले, दुसऱ्या डब्यातील 24 मुलांना वाटले, तिसऱ्या डब्यातील 12 मुलांना वाटले आणि एकही लाडू शिल्लक राहिला नाही. म्हणजे लाडू वाटल्यानंतर त्या मुलांना लाडू वाटल्यानंतर त्या डब्यामध्ये एकही लाडू शिल्लक राहिला नाही. म्हणजे 20 मुलांना लाडू वाटले, 24 मुलांना लाडू वाटले आणि 12 मुलांना लाडू वाटले.
एकही लाडू उरला तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते. मग कमीत कमी लाडू काढण्यासाठी या सगळ्या संख्यांचा काय काढावं लागेल, या ठिकाणी लसावी काढावी लागेल. म्हणजे लसावी काढला म्हणजे या तीनही डब्यामध्ये मिळून एकूण कमी 3 डब्यामध्ये मिळून विचारलेले आहे. मग 3 डब्यामधले मिळून यांचा लसावी काढला तर आपल्याला याचा मिळून किती लाडू होते हे काढता येते. 20, 12 व 24 चा लसावी काढू. 20 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 20 एक 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पाच 100, 20 सख 120, 20 सत 140, 20 आठ 160, 20 9 180 डॅश 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 डॅश. 24 ने विभाज्य संख्या 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाच 120, 24 सक 144, 24 सत 168, 24 आठ 192 डॅश 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 डॅश. आपण 12 चे विभाज्य लिहिले नाही, 24 चे लिहिले. 12 चे लिहूया, 24 च्या नंतर लिहूत. अगोदर 12 आहे. 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंच 60, 12 सक 72, 12 सात 84, 12 आठ 96, 12 9 108 डॅश डॅश डॅश. आणि 24 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाच 120, 24 सख 144, 24 सत 168, 24 आठ 192, 24 9 216 डॅश डॅश डॅश. तर बेटा 24 मुलांना, 12 मुलांना, 20 मुलांना लाडू वाटल्यानंतर लाडू शिल्लक राहिला नाही एकही. म्हणजे तेवढ्या मुलांना या पट्टीमध्ये लाडू होते तेव्हाच ते वाटल्यानंतर शिल्लक राहत नाहीत. म्हणजे 12 ने विभाज्य संख्या ज्या आहेत, 36 लाडू असतील किंवा 48 असतील किंवा 60 असतील, मग एवढे लाडू 12 मुलांना वाटले म्हणजे 60 असले समजा तर 5-5 गेले, मग बाकी काहीच उरत नाही. समजा 24 मुलांना लाडू वाटलेले आहेत, मग 24च्या पट्टीमध्येच लाडू आहेत आणि 20च्या पट्टीमध्येच लाडू आहेत. मग तीनही डब्यामध्ये मिळून एकूण कमीत कमी किती लाडू असतील, म्हणजे हे समान कमीत कमी किती लाडू असतील या तिन्ही डब्यामध्ये मिळून, म्हणजे आपल्याला एकही लाडू या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. म्हणजे याचा आपण या ठिकाणी लसावी काढत आहोत. मग इथं आपण विभाज्य लिहिले. आता आपण काय लिहू, सामायिक विभाज्य. बरोबर आहे. 20 आहे का, 40 आहे का, नाही. 60 आहे का, 60 इथं आहे, 60 इथंही आहे आणि 60 याच्यामध्ये नाही. 80 आहे का, 80 नाही. 100 आहे का, 100 नाही. 120 आहे का, 120 आहे. 20 सख 12 दाही 120 होतात डॅश डॅश डॅश. पुढं वाटल्यास आपण थोडस इकडे घेऊया ना. 12 सख 72, 12 सात 84, 12 आठ 96, 12 9 108, 12 दाही 120 डॅश. मग सामायिक विभाज्य काय बेटा यांचा, 120 आहे. म्हणून एकच 120 आहे, पुढे सुद्धा अनंत राहू शकतात. इथं आपण अनंत द्यायचं राहून गेलं. म्हणून लसावी बरोबर किती, 120. तर तिन्ही डब्यात म्हणून एकूण कमीत कमी किती लाडू होते, म्हणून तीनही
डब्यात मिळून एकूण कमीत कमी 120 लाडू होते. म्हणजे 120 जर लाडू असले 24 मुलांना वाटले तर प्रत्येकाला किती येतील? 120 लाडू 5-5 येतील. मग दुसऱ्या एका डब्यामध्ये 120 लाडू आहेत. या डब्यामधले काही मुलांना वाटलं तर या प्रत्येकाला किती येतील? 10-10 येतील. आणि 120 लाडू या डब्यामध्ये या मुलांना वाटले तर या मुलांना किती येतील? 6-6 येतील. म्हणजे अशा प्रकारे डबे वेगवेगळे आहेत, परंतु लाडू वाटल्यानंतर लाडू शिल्लक राहत नाहीत. यावरून आपण या 3 डब्यामध्ये कमीत कमी लाडू कधी काढले? 120 लाडू या ठिकाणी काढलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा 3ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने 3ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? मग एका शहरामध्ये सिग्नल असतो बघा, सिग्नलवर 3 लाईट आहेत, हिरवा, पिवळा आणि लाल लाईट असतो. त्यामधला हिरव्या लाईटचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. म्हणते ते लाईट जे आहेत तर 60 सेकंद म्हणजे किती? 2 मिनिटं. 120 सेकंद 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटं आणि 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा 3ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने? म्हणजे पुढच्या वेळेस 8 वाजता जेव्हा चालू केला सिग्नल तेव्हा हिरवे होते. मग त्यानंतर केव्हा हिरवे होतील 3ही लाईट हे विचारलेलं आहे. म्हणजे या 3ही संख्यांचा लसावी काय असेल? जो लसावी असेल म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, या 3 संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो, त्या संख्येला भाग जातो व त्यामधली लहानात लहान संख्या म्हणजेच कमीत कमी वेळामध्ये त्या संख्येच्या लहानात लहान विभाजाला म्हणजेच लसावीला या ठिकाणी लसावी काढावा लागतो. आणि तो लसावी म्हणजेच पुढच्या वेळेस सिग्नल काय होईल तेवढा लसावी इतक्या वेळेमध्ये तो सिग्नल हिरवा होईल. मग आता 60, 120 व 24 चा लसावी काढू. आता बघा बरं, लसावी काढायचं म्हणजे आता 60 ची विभाज्य संख्या लिहा. 60 ने विभाज्य संख्या काही नाही, सोपा आहे. 6 चा पाडा लिहायचा आणि त्याच्या पुढे 0-0 देऊन टाकायचं. 60 एका 60 किंवा साइन 2 12 म्हणायचं पुढे 0, साइन 3 18 म्हणायचं पुढे 0. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. 60 3 180, 60 चौक 240, 60 5 300, 60 सख 360, 60 7 420, 60 8 480, 60 9 540 डॅश डॅश डॅश. तुम्ही म्हणशाल सर तुम्हाला किती पाडे पटायत? पाडे पाठ वगैरे काही नसतात, पण असं थोडंसं ट्रिक वापरून जेव्हाचे तेव्हा तयार करता येतात. तुम्हाला सुद्धा जमतील हळूहळू. मग पुढे 120 ने विभाज्य संख्या. बरोबर आहे. 120 एक 120, जसं 120 आहे. 120 म्हणजे 12च्या पुढे 0 आहे, मग 12चा पाडा लिहून टाकायचा, पुढे 0-0 लिहून टाकायचं. 120 120 दोन्ही 240, 120 त्रिक 360, 120 चौक 480, 120 5 600, 120 सख 720, 120 7 784, 120 8 960 डॅश 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 डॅश. पुढे अनंत विभाज्य आहे. त्यानंतर 24 ने विभाज्य संख्या. 24 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 24 एक 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 5 120, 24 सख 144, 24 7 168, 24 8 192 डॅश 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 डॅश. आता अशा प्रकारे या 60 ने विभाज्य, 120 ने विभाज्य आणि 24 ने विभाज्य संख्या लिहिल्या.
आपण याच्यामधला काय काढायचा आता, सामायिक विभाज्य काढायचा. सामायिक विभाज्य बरोबर आहे 60 आहे का, नाही. 120 आहे का, तर 120 आहे आणि इथं सुद्धा 120 आहे. अजून कोणता आहे का, 180 आहे का याच्यामध्ये, 180 नाही. 240 आहे का, 240 आहे. याच्यामध्ये सुद्धा 240 येतो. 24 8 192, 24 9 216, 24 10 240, डॅश 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 पुढे अनंतपर्यंत. हे लिहिण्याची आवश्यकता नाही. एकशे 92, 216, 240, 240 डॅश 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 पुढं. मग लसावी किती येतो बेटा, लसावी किती येतो, 120 येतो लसावी. लघुत्तम सामायिक विभाज्य किती आहे मग, 120 आहे. म्हणजे त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील, तर 120 सेकंदांनी तीनही सिग्नल हिरवे होतील. 120 सेकंद म्हणजेच किती बेटा, 2 मिनिट. 60 सेकंदांचा 1 मिनिट होतो. म्हणून सकाळी 8 वाजता नंतर 120 सेकंदांनी म्हणजेच 120 सेकंदही लिहू शकतो आपण, 2 मिनिटही लिहू शकतो. 2 मिनिटांनी तीनही सिग्नल हिरवे होतील. अशा प्रकारे आपण इथे 4 प्रश्न बघितले बेटा. अजून 5वा प्रश्न बघायचा आहे. 5वा प्रश्न सुद्धा महत्वपूर्ण आहे. आपण सर्वांनी तो प्रश्न सुद्धा बघून घ्यावा. तर बेटा या ठिकाणी 5वा प्रश्न आहे, 13/45 व 22/75 या व्यवहारी अपूर्णांकाचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा व त्यांची बेरीज करा. आता हे जे 2 अपूर्णांक सांगितलेले आहेत, या 2 अपूर्णांकाचं सममूल्य आणि समच्छेद. सममूल्य म्हणजे काय बेटा, याची किंमत म्हणजे मूल्य म्हणजेच किंमत समान असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. आणि या दोघांचाही छेद कसा असला पाहिजे बेटा, समान असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. मग दोघांचाही छेद समान असला पाहिजे, दोघांचाही मूल्य सारखं असलं पाहिजे, म्हणजे किंमत सारखी असली पाहिजे. मग असं कसं काढायचं, तर यांचा अगोदर काय करायचा, लसावी काढायचा आणि लसावी एवढं काय करायचं, यांचं मूल्य करायचं. 45 व 75 चा लसावी काढू. मग 45 ने विभाज्य संख्या 45 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. कोणकोणते येतात 45 पाड्यामध्ये, 45 एक 45, 45 दोन्ही 90, 45 त्रिक 135, 45 चोक 180, 45 पाचा 225, 45 सख 270, 45 7 315, 45 8 360 आणि 45 9 405 डॅश डॅश डॅश. आणि 75 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 75 एक 75, 75 दोन्ही 150, 75 त्रिक 225, 75 चोक 300. तुम्हाला असं जरी संख्या लिहिता नाही गेला बेटा, तरी तुम्ही पाढा तयार करून लिहू शकता. पाढा तयार करायचा आणि पाढा तयार करून संख्या लिहायच्या. कोणत्याही संख्येचा पाढा तयार कसा करायचा ते तुम्हाला माहित असेलच. 75 चोक 300, 75 पाचा 375, 75 सख 450, 75 7 525, 75 सख 600 आणि डॅश 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 पुढे.
आता बघा याच्यात सामायिक विभाज्य कोणते निघतात मग? सामायिक विभाज्य कोणते आहेत? 45, 90, 135 आहे का? 180 आहे का? नाही, 225 आहे सामायिक विभाज्य. पुढचा 270 आहे का? नाही. 315 आहे का? नाही. 360 आहे का? नाही. 405 नाही. पुढे डॅश 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 डॅश. मग लसावी बरोबर 225. मग ह्या दोनही छेदांचा लसावी किती निघाला बेटा? 225 निघाला. मग ह्या दोन्ही छेदांचं रूपांतर कशामध्ये करायचं? 225 मध्ये करायचं आणि 225 मध्ये करून यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग कसं करायचं बघा बरं. 13/45 व 22/75 यांचा छेद किती करायचा? लसावी एवढा करायचा. म्हणजेच किती करायचा? 225 करू. मग 225 छेद करण्यासाठी बेटा 13/45 ला किती न गुणावं लागेल? 45 ला किती न गुणल्यानं 225 आलं या ठिकाणी. 225 जे आलं 45 45 45 90 45 135 45 चोक 180 45 5 225 म्हणजे या छेदाला 5 न गुणल्यानं 225 आलेला आहे बेटा. मग या ठिकाणी छेदाला 5 न गुणूयात. 45 गुणिले 5. मग छेदाला 5 न गुणलं म्हणजेच याचाच न्याय अंशाला द्यावा लागतो. एवढ्याच संख्येनं 5 नच अंशालाही गुणावं लागते. म्हणजेच काय होते? मग हे 13 गुणिले 5 बरोबर आहे 13 5 65 आणि 45 5 225 आणि 22/75 चा सुद्धा छेद काय करायचा आपल्याला? 225 करायचा आहे. मग 75 ला किती न गुणल्याला 225 आला बेटा? 75 एका 75 75 दोन्ही 150 75 त्रिक 225 म्हणजे 75 ला किती न गुणलं बेटा आपण? 3 न गुणलं. मग 75 ला 3 न गुणत आहोत आपण या ठिकाणी. तर 22 ला सुद्धा किती न गुणायचं बेटा? 3 नच गुणायचं. बरोबर आहे. 22 2 44 22 त्रिक 66 आणि 75 त्रिक 225. मग आता हे दोन्ही संख्यांना गुणल्यानंतर आता काय करायचं? आपण या दोघांची बेरीज करायला सांगितलेली आहे आपल्याला. मग या दोघांची बेरीज करायची व त्यांची बेरीज करा. मग आता दोघांचे छेद समान झालेले आहेत. मग यांची बेरीज करणं आपल्याला सोपं जाते. म्हणून 13/45 अधिक 22/75 बरोबर आहे. बरोबर आहे. काय होत आता? म्हणजे 13/45 चा सममूल्य अपूर्णांक कोणता झाला? 65/225 झाला. अधिक आणि 22/75 चा सममूल्य अपूर्णांक कोणता झाला? 66/225 झाला. बरोबर आहे. आता दोन्ही अपूर्णांकांचा छेद जेव्हा समान असतो तेव्हा या दोन छेदापैकी एक छेद घ्यायचा असतो बेटा. छेदाछेदाची बेरीज करायची असते का? तर नाही. या दोन छेदापैकी एक छेद घ्यायचा असतो. म्हणजे 225 आणि 65 आणि 66 ची बेरीज करायची. 5 आणि 6 11 1 हातचा आला 1 6 आणि 1 7 7 आणि 6 13 131/225 ही यांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे. व अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा सराव संच 25 मधला शेवटचा शाब्दिक उदाहरण सुद्धा या ठिकाणी सोडवलेला आहे. व अशा प्रकारे मुलांनो तुमच्या सर्वांच्या अतिशय प्रेमपूर्ण उत्साहपूर्ण व प्रतिसाद चांगल्या प्रकारे तुम्ही देत होतात मला. अशा प्रकारच्या पूर्ण वातावरणामध्ये आपण सराव इयत्ता 6वीचा हा पहिला भाग म्हणजे प्रथम सत्रापर्यंतचा पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आपण पुढील व्हिडिओ अजून तुम्हाला पाठवतोच आणि आपण सुद्धा तुम्ही सुद्धा नक्कीच पुन्हा पुन्हा व्हिडिओ आपले बघणारच आहात. परंतु हा प्रथम सत्रापर्यंतचा भाग आतापर्यंत शिकवलेला प्रथम पूर्ण 9 धडे 9 पाठांचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. प्रथम सत्र परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करावी. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो व लगेच पुढच्या काही भागामध्ये आपण द्वितीय सत्रामधल्या म्हणजेच द्वितीय भागामधल्या विभाग दुसऱ्या मधल्या प्रकरण घेऊन आपण येऊयात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. सप्रेम नमस्कार. जय गुरु.